आदिवासी विकास कार्यालय यावल अंतर्गत प्रकल्प अधिकारी अरुणजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रमशाळा पिंगळवाडे तालुका अंमळनेर येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवात सहभागी महिला व तरुणींना विविध प्रजातीच्या रानभाज्या सादर केल्या होत्या। शासकीय आश्रमशाळा पिंगळवाडे तालुका अंमळनेर येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या रानभाज्या महोत्सवात विविध पालेभाज्या आणून प्रदर्शन करण्यात आले। पालेभाज्यांपासून आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात याबाबत मुलामुलींनी व महिलांनी माहिती दिली होती। या महोत्सवात सर्व शिक्षक, अधीक्षक, अधिशिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सावित्रीबाई फुले महिला मंडळ संस्थेचे आश्रमशाळा संघटक मनीषा बैसाणे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी अमोल बैसाणे। आज दिनांक 18 जुलै 2026 वार शनिवार रोजी आमच्या आदिवासी विकास विभागाच्या नियोजनानुसार आमच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंगळवाडे तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। आपले जे विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी हे रानावनात राहणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्या घरी परंपरेनुसार रानभाज्यांचं एक विशेष महत्त्व आहे आणि ते महत्त्व जाणून आज रानभाज्या महोत्सवाच्या दिवशी त्यांनी रानभाज्या गोळा केल्या आणि त्याचं प्रदर्शन आपल्या शाळेत भरवलं। त्या रानभाज्या कशा वापरायच्या, त्यांचे उपयोग, त्यांचं महत्त्व हे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समजावून सांगितले। नमस्कार, मी जितेंद्र शांताराम गुरव, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंगळवाडे येथे प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असून आपल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल आमचे मार्गदर्शक श्रीयुत अरुणजी पवार साहेब मान्य प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या संबंधपूर्ण जळगाव जिल्ह्यात यावल प्रकल्पामध्ये रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या रानभाज्यांचा महोत्सव अगदी अतिउत्साहाने आमच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंगळवाडे येथे आयोजित करण्यात आले। सदर विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व आणि आरोग्यामध्ये त्याचे फायदे आणि त्यामधून विद्यार्थ्यांची कशी निरामयता साधायची या संदर्भात सखोल मार्गदर्शन आमच्या शाळेचे विज्ञान शिक्षक श्री DS राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन परिसत्र घेतलं आणि विद्यार्थ्यांना त्या भाज्यांचं महत्त्व काय आहे, ते दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये कसा समावेश करावा